एका लहानशा गावात रघुनाथ नावाचा एक गरीब शेतकरी राहत होता. त्याच्याकडे फारशी जमीन नव्हती, जुनी अवजारे होती आणि पावसावरच त्याचे सर्व अवलंबून होते. अनेकदा दुष्काळ पडायचा, पीक यायचे नाही, तरीही रघुनाथ कधीही निराश होत नसे. दररोज पहाटे तो शेतात जायचा, जमिनीशी बोलायचा आणि म्हणायचा, आई भूमाते, आज नाही जमले तरी उद्या नक्की फळ देशील. गावातील लोक त्याच्यावर हसायचे. एवढी मेहनत करून काय उपयोग, नशीबच खराब आहे, असे ते म्हणायचे. पण रघुनाथ शांतपणे आपले काम करत राहायचा. एक वर्ष गावात भयंकर दुष्काळ पडला. बहुतेक शेतकरी शेती सोडून शहराकडे निघून गेले. पण रघुनाथने हार मानली नाही. त्याने कमी पाण्यात येणारी पिके लावली, पावसाचे पाणी साठवले आणि शेतीची नवी पद्धत शिकली. एके दिवशी जोरदार पाऊस झाला. रघुनाथच्या शेतातील पीक हिरवेगार उगवले. जे लोक त्याची थट्टा करत होते तेच लोक आता त्याच्याकडे सल्ला घ्यायला येऊ लागले. काही महिन्यांतच रघुनाथचे पीक चांगले आले. त्याने कर्ज फेडले, घर दुरुस्त केले आणि मुलांना शाळेत घातले. पण त्याने कधीही गर्व केला नाही. उलट तो इतर शेतकऱ्यांना मदत करू लागला. गावात एक दिवस सभेत सरपंच म्हणाले, रघुनाथ आपल्यासाठी प्रेरणा आहे. परिस्थिती गरीब होती पण विचार श्रीमंत होते. तेव्हा रघुनाथ म्हणाला, मेहनत कधीच गरीब नसते, फक्त संयम आणि विश्वास हवा.